शिवसेना गटनेते कार्यालयातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन. शिवसेना गटनेते पवन कदम यांच्या ठाणे महापालिकेतील गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जल्लोषात लोकार्पण. ठाण्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम होते. जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ठाण्याच्या विकासाला सुरुवात झाली तर ठाणेकरांनीच एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री केले. त्यामुळे शिवसेना आणि ठाणेकरांचे वेगळ्या प्रकारचे नाते असून गटनेते पवन कदम यांच्या माध्यमातून तसेच त्यांच्या ठाणे महापालिकेतील पक्ष कार्यालयातून सर्व पक्षीय नगरसेवकांबरोबर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न नक्कीच सुटतील असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या गटनेते या महत्त्वाच्या पदावर नगरसेवक पवन कदम यांची नियुक्ती करण्यात आली असून ठाणे महापालिकेतील नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या शिवसेना गटनेते कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी जल्लोषात करण्यात आले. तसेच पवन कदम यांचा पदग्रहण सोहळाही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यावेळी पार पडला. ठाणे महापालिका निवडणुकीत ठाणेकरांनी शिवसेनेला पूर्ण बहुमत दिले. जेवढी शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे त्याचप्रमाणे हे कार्यालय देखील भव्य असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. ठाणेकरांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर विश्वास दाखवत आपल्याला निवडून दिले आहे, त्यामुळे ठाणेकरांचा विश्वास सार्थ करा. ठाणेकरांनी दिलेल्या संधीचे विकासाच्या माध्यमातून सोने करा असा सल्ला देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना यावेळी दिला. मेट्रो, कोस्टल रोड क्लस्टर यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या बरोबर अनेक मोठे प्रकल्प ठाण्यात येत असून ठाणे हे आता पूर्णपणे बदलले आहे आणि बदलत आहे. बाळासाहेबांचे ठाण्यावर विशेष प्रेम होते तर आनंद दिघे यांची विकास करा अशी शिकवण होती. त्यामुळे शिवसेना आणि ठाण्याचे नाते हे नेहमीच वेगळ्या पद्धतीचे राहिले आहे. गटनेते पवन कदम यांनी सर्वसामान्य नागरिकांसोबत नाळ जोडलेली असून ठाणे महापालिकेतील या पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न नक्कीच सुटतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे तसेच सर्वच नगरसेवक यावेळी उपस्थित होते. नाही, तशी आज आल्यानंतर साहेबांनी अँटी चेंबरमध्ये त्याच्या पद्धतीची काही चर्चा झाली नाही. परंतु कालच साहेबांनी आम्हाला तशा सूचना केलेल्या आहेत सर्व पदाधिकाऱ्यांना आणि येत्या दिवसात ह्या सर्व गोष्टी आपल्या मार्गी लागतील आणि ठाणेकरांना जो काही विकास जो काही अपेक्षित आहे शिवसेना भारतीय जनता पार्टीकडनं तो सर्वांना बघायला मिळेल याची मला खात्री आहे. नवीन नगरसेवकांना सूचना करण्यात आली की त्यांचा निधी असेल, त्याची कामगिरी पद्धत असेल त्याकडे लक्ष द्यावे. साहजिक आहे, जे आपले नवीन नगरसेवक जे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत त्या सर्व नगरसेवकांना मगाशी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तशा आदेशच दिले. जे जुने नगरसेवक ज्यांचे 2, 3, 4, 5 टर्म झालेले नगरसेवक आहेत त्या सर्व नगरसेवकांनी त्या नवीन नगरसेवकांना मार्गदर्शन करायचे. त्यांचे प्रस्ताव कसे बनवले जातील, त्यांचे विषय कसे महासभेवरती येतील, विविध ज्यांचे बजेट्स असतील, प्रभागातली कामं असतील ही प्राधान्याने करण्याकरता ज्येष्ठ नगरसेवकांनी या नगरसेवकांना मदत आणि सहकार्य करायचं आहे असं या ठिकाणी मगाशी साहेबांनी काही वेळापूर्वीच सांगितलेलं आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद.